आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुम्ही आजच ठरवाल की या आषाढी एकादशीला आपल्या घरातही हे व्रत करायचंच. जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार माझ्या सर्व भाविक बंधू भगिनींनो आणि पांडुरंगाच्या सर्व लाडक्या लेकरांनो. आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे, जो प्रत्येक घरासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. आषाढी एकादशी अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि असं सांगितलं जातं की या पवित्र दिवशी जर एखाद्या घरात एका विशिष्ट ग्रंथाचे पारायण केले तर त्या घराण्यातल्या 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होतो, असं आपले शास्त्र आणि आपले संत सांगतात. तर आज आपण हा संपूर्ण विषय अगदी मनापासून समजून घेणार आहोत. कोणता ग्रंथ वाचावा, कसं पारायण करायचं, पितृदोष म्हणजे नेमकं काय आणि तो खरंच कमी कसा होतो, हे सगळं आज तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या घराण्याच्या शांतीसाठी अगदी उपयोगी पडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी ही आपल्या वर्षातल्या सगळ्यात पवित्र एकादशींपैकी एक मानली जाते. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. माऊली माऊलीचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर अख्खा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघतो. आपल्या संतांनी सांगून ठेवलं आहे की देवशयनी एकादशी म्हणजे भगवान विष्णू या दिवसापासून पुढे 4 महिने योग निद्रेत जातात आणि हा संपूर्ण काळ साधनेसाठी, उपासनेसाठी आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी उपवास केल्याने, हरिपाठ म्हटल्याचे, भजन कीर्तन केल्याने आणि ग्रंथ पारायण केल्याने विशेष पुण्य मिळतं, असं शास्त्र सांगतं. आणि म्हणूनच या दिवसाचं महत्त्व फक्त उपवासापुरतं मर्यादित नाहीये, तर ते थेट आपल्या घराण्याच्या कल्याणाशी जोडलेलं आहे. आपले पूर्वज, आपले वाडवडील यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत, यासाठी हा दिवस एक अगदी खास संधी म्हणून येतो. आता आपण समजून घेऊया, पितृदोष म्हणजे नेमकं काय. आपल्या पूर्वजांचे म्हणजे आपल्या पितरांचे आत्मे जर तृप्त नसतील, त्यांची योग्य ती शांती झाली नसेल किंवा त्यांचं काही अपुरं राहिलेलं कार्य असेल, तर त्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर होतो, असं आपलं शास्त्र सांगतं. पितृदोष असलेल्या घरात अनेकदा काही गोष्टी अनुभवायला मिळतात. असं सांगितलं जातं, घरात सतत आर्थिक अडचणी येणं, विवाहात किंवा संततीत अडथळे येणं, कुटुंबात सतत वाद-विवाद होणं, मुलांच्या प्रगतीत अडथळे येणं आणि घरात सतत अशांतता जाणवणं. पण इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, प्रत्येक अडचण ही पितृदोषामुळेच येते असं अजिबात नाही. आयुष्यात अडचणी अनेक कारणांनी येऊ शकतात, पण आपल्या परंपरेत पूर्वजांचं स्मरण करणं, त्यांचं ऋण मान्य करणं आणि त्यांच्या प्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं याला खूप मोठं महत्त्व दिलं आहे. आणि हीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अतिशय सुंदर मार्ग म्हणजे पवित्र ग्रंथाचं पारायण. आता पाहूया, आपल्या संत परंपरेत असे कोणते ग्रंथ आहेत ज्याचं पारायण अत्यंत फलदायी मानलं जातं. पहिला ग्रंथ म्हणजे श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला हा ग्रंथ भगवद्गीतेचं सुंदर मराठी भाष्य आहे. याचं पारायण केल्याने मनःशांती मिळते आणि कुटुंबात सुसंवाद निर्माण होतो, असं मानलं जातं. दुसरा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. दत्त संप्रदायातला हा ग्रंथ खास करून पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि याचं 7 दिवसांचं सप्ताह पारायण करण्याची फार जुनी परंपरा आहे. तिसरा ग्रंथ म्हणजे श्री हरिपाठ. माऊलींनी लिहिलेला हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली ग्रंथ रोजच्या उपासनेत अगदी सहज समाविष्ट करता येतो.
आणि चौथा ग्रंथ म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम. भगवान विष्णूच्या 1000 नामाचं पठण अत्यंत पवित्र मानलं जातं. संत नेहमी सांगतात की जो ग्रंथ तुमच्या घराण्याच्या परंपरेत आधीपासून वाचला जातो किंवा ज्या ग्रंथाशी तुमच्या मनाची श्रद्धा जोडलेली आहे, तोच ग्रंथ भावपूर्ण मनाने वाचावा. कारण महत्त्व ग्रंथाच्या नावापेक्षा त्या मागच्या भावाला आणि श्रद्धेला असतो. आता पाहूया पारायण नेमकं कसं करायचं. सगळ्यात आधी पूर्वतयारी. आषाढी एकादशीच्या आधी घर स्वच्छ करून घ्यावं आणि शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर एक पवित्र स्थान निवडावं. घरातल्या देवघरात किंवा शांत जागी स्वच्छ आसनावर बसावं. समोर तुळस, दिवा आणि ग्रंथ ठेवावा. मग येतो संकल्पाचा टप्पा. पारायण सुरू करण्याआधी हात जोडून आपल्या पूर्वजांचं मनापासून स्मरण करावं आणि मनोमन संकल्प करावा की हे पारायण मी माझ्या घराण्यातल्या सर्व पूर्वजांच्या शांतीसाठी आणि कल्याणासाठी करत आहे. त्यानंतर भावपूर्ण वाचन करावं. घाईघाईने न वाचता प्रत्येक ओवी, प्रत्येक श्लोक भावपूर्ण मनाने आणि अर्थ समजून घेत वाचावा. आणि शेवटी समारोप. पारायण पूर्ण झाल्यावर आरती करावी आणि शक्य असल्यास कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी एकत्र बसून प्रसाद ग्रहण करावा. संत नेहमी सांगतात की पारायण म्हणजे फक्त शब्द वाचन नाही, तर ते शब्द आपल्या अंतःकरणात खोलवर झिरपू देणं. भाव हाच खरा पाया आहे. आपल्या परंपरेत असं मानलं जातं की एका व्यक्तीच्या सत्कर्माचा, तिच्या भक्तीचा आणि तिच्या श्रद्धेचा प्रभाव पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होतो, असं सांगितलं जातं. पण हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही एक श्रद्धेवर आधारित पारंपरिक समजूत आहे, जी पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीत अगदी जपून ठेवली गेली आहे. या मागचा खरा गाभा आहे कृतज्ञता, नम्रता आणि आपल्या मुळाशी असलेलं नातं जपणं. जेव्हा एखादं कुटुंब एकत्र बसून भक्तिभावाने पारायण करतं, तेव्हा त्या घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि एकोपा निर्माण होतो आणि हाच खरा आशीर्वाद आहे. संतांनी आपल्याला एक साधा पण खूप खोल संदेश दिला आहे. ते म्हणतात, भक्ती ही दिखाव्यासाठी नसते, ती अंतःकरणातून यायला हवी. पारायण जरूर करा, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपल्या आई-वडिलांचा, आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करा. त्यांची मनापासून सेवा करा. कारण जिवंत असलेल्या पूर्वजांचा सन्मान हाच सगळ्यात मोठा पितृदोष निवारणाचा उपाय आहे. हा संदेश आपण सगळ्यांनी मनात कायम जपून ठेवावा. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, जी कदाचित तुम्हाला माहीत नसेल. पूर्वी आपल्या गावागावात आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ग्रंथ वाचन करत असे. आजी, आजोबा नातवंडांना ओव्या समजावून सांगत असत आणि तीच परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप पुढे जात असे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण ही परंपरा हळूहळू विसरत चाललो आहोत. पण ही परंपरा विसरणं म्हणजे आपलं मूळ विसरण्यासारखं आहे आणि जी व्यक्ती आपली मूळ जपते तिच्या आयुष्यात कायम स्थिरता आणि आधार राहतो. अनेक भाविकांनी असा अनुभव सांगितला आहे की जेव्हा त्यांनी कुटुंबासोबत मिळून श्रद्धेने पारायण सुरू केलं, तेव्हा घरातलं वातावरण हळूहळू बदलत गेलं. आपापसातले वाद कमी झाले, मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये संवाद वाढला आणि घरात एक वेगळीच शांतता जाणवू लागली. अर्थातच हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर आणि अनुभवावर अवलंबून असतं आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे की जेव्हा संपूर्ण कुटुंब एका भावनेने एकत्र येतं, तेव्हा
त्या एकत्रपणातच खरी ताकद असते. म्हणून मी तुम्हा सर्वांना आग्रहाने सांगते की या आषाढी एकादशीला एकट्याने नाही तर शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबासोबत हे पारायण करा. आई वडिलांना सोबत घ्या, मुलांना सोबत घ्या आणि जर घरातले वडीलधारे लांब असतील तर त्यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांना या पारायणाबद्दल आवर्जून सांगा. कारण त्यांचा आशीर्वाद हाच खरा पितृआशीर्वाद असतो. आणि शेवटी एक विनंती, जर तुम्ही यंदा पहिल्यांदाच पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुमचा अनुभव आम्हाला वाचायला खूप आवडेल. तुमच्या घरात या आषाढी एकादशीपासून सुख, समृद्धी आणि शांतता कायम नांदो. हाच पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद मागते. तर मंडळी, आज आपण पाहिलं आषाढी एकादशीचं महत्त्व, पितृदोष म्हणजे काय, कोणत्या ग्रंथाचं पारायण करावं आणि ते नेमकं कसं करावं. या आषाढी एकादशीला आपल्या घरात आपल्या कुटुंबासोबत भावपूर्ण मनाने पारायण करा. पूर्वजांचं मनापासून स्मरण करा आणि विठुरायाचे आशीर्वाद घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिपर व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नोटिफिकेशनही चालू करा. श्री विठू माऊलीच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.